आता तुम्ही म्हणणार यात काय विशेष, पुरणपोळी कोणाला जमत नाही? हो, माझ्या सर्व बहिणी सुगरणी आहेत, सर्वांना पुरणपोळी जमतेच, पण पचायला हलकी आणि साखरेपासून बनलेली आपली ही ट्रान्सपरंट टम्म फुगलेली पुरणपोळी कशी बनवायची ते आपण आज या भागात बघणार आहोत. तर बघू शकता इथे मी डाळ 2-3 तास भिजत घातली होती. त्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकलं, थोडंसं मीठ, हळद आणि तेल घालायचे. मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. मऊसूत पुरणाची डाळ शिजून तयार आहे. आता हे गाळणीमध्ये टाकून आपण पाणी निथळेपर्यंत साईडला ठेवायचं. इथं बेसन पिठामध्ये चवीनुसार मीठ, ओवा, जिरे, लाल तिखट, हळद, तेल टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ वगैरे टाकून छान याला पेटून घ्यायचे, कलर हलका होईपर्यंत. बघू शकता आता कांदा टाकायचा आहे. सोडा टाकण्याची अजिबात गरज नाही. कांदा मिक्स करून हे आपल्याला बॅटर साईडला ठेवायचं आहे. बघू शकता. आणि हे साईडला ठेवल्यानंतर बघू शकता हे येळवणीत काढून तयार आहे आपलं, किंवा पाणी निथळून तयार आहे. तुम्ही याला काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा. आता कढईमध्ये तूप टाकायचे, आपली निथळलेली डाळ घालायची, आलटून पलटून छानपैकी मिक्स करून घ्यायचे. आपल्याला चवीनुसार साखर घालायची ह्यामध्ये. आता मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने, ह्याला सोडून द्यायचे, पण गॅस कमी ठेवायचा. इथे गॅस जास्त ठेवला तर जळून जाईल. त्यानंतर इथे वेलची आणि बडीशोप मी भाजून घेतली होती. तर हेच खास मेन ह्यातली टिप्स आहे. बडीशोप भाजून घातल्यास पचायला पुरणपोळी हलकी होते. एक वेळा नक्की ट्राय करा. तुम्ही जायफळ किसून टाकू शकता ह्यामध्ये. अजून पण माझ्याकडे आज जायफळ नव्हतं त्यामुळे मी नाही टाकलं. आता हे कमी गॅस करून आपल्याला असं शिजत ठेवायचं थोडंसं घट्ट होईपर्यंत. आता इथे गव्हाच्या पिठात थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तेल घालायचे. मी एक पळी तेल घातलेलं आहे. हळदीचं पाणी घालायचं. तुम्हाला जर का हळद आवडत नसेल तर तुम्ही आपलं नॉर्मल पाणी ना ते वापरा. मी हळदीच्या पाण्यातच कधी पण भिजवते. आता हा उंडा सॉफ्ट होईपर्यंत अर्धा तासासाठी झाकून ठेवायचा एका भांड्याने. आता पुरण छान आपलं तयार झालेलं आहे वाटण्यासाठी. तर एक चाळणी घ्यायची, त्याने असा ग्लासने मस्तपैकी असं आपल्याला हे काढून घ्यायचं किंवा असं वाटून घ्यायचं. पेड्यासारखं आपलं पुरण तयार आहे. हे आपण साईडला ठेवूया. आमटीसाठी घ्यायचे भाजलेला कांदा, कोथिंबीर, आलं, भाजलेले धणे, भाजलेलं खोबरं घ्यायचंय, थोडंसं आल्याचा तुकडा घ्यायचा. हे सगळं वाटून साईडला ठेवायचं. आता तेल ठेवायचंय पातेल्यामध्ये गरम करायला. त्यामध्ये टाकायचंय चिकन मसाला, हळद आणि तिखट. ह्याच्या व्यतिरिक्त काही टाकायचं नाही. आपला भाजलेला वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे, छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला येळवणी टाकायचंय, थोडंसं पाणी वाढवायचंय, त्यामध्ये कोथिंबीर टाकायचं, चवीनुसार मीठ. मी थोडीशी डाळ सुद्धा साईडला काढून ठेवलेली होती आमटीमध्ये. मला मध्ये मध्ये त्याची टेस्ट खूप आवडते. आमटी सुद्धा तयार आहे. भज्याच्या पिठात एक आळूचं पान मी बारीक कट करून टाकलं आणि असे भजे पण छान चमच्याच्या मदतीने काढून घेतले. भजे तयार झाले. त्यानंतर मी कुरडई, पापड हे सुद्धा छान तळून घेतलं. बघू शकता तुम्ही. आणि खूप छान स्वयंपाक झाला होता, खरं सांगते. आणि आता बघू शकता मस्तपैकी पीठ पण आपलं मऊसूत झालं होतं. तर मी कधी पण ना पिठापेक्षा जास्त पुरणाचा गोळा डबलनी क्वांटिटीमध्ये घेते. तर इथे असं थोडंसं हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने सुद्धा असे वाटे करू शकता पुरणासाठी. आता पुरण त्यामध्ये घालून याचं शेंड तोडून घ्यायचं, जेणेकरून मध्ये मधोमध ती पोळी जाड होऊ नये, सगळीकडनं त्याची लेअर सारखी यावी किंवा कवर छान बसावं त्याचं वरचं पुरणाला. तर बघू शकता या पद्धतीने पोळी मोठी लाटून घ्यायची. त्याचे काठ एकदम पातळ करायचे, जाड काठ ठेवायचे नाही. आता थोडंसं तव्यावर तेल टाकायचं आहे आणि पोळी मस्तपैकी अशी शेकून घ्यायची. बघू शकता किती ट्रान्सपरंट आणि टम्म फुगली पोळी. ते पोळ्या सुद्धा मी अशा फोल्ड केल्या होत्या, आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने फोल्ड करून चपातीच्या टोपल्यात टाकल्या होत्या, छान दिसत होत्या. आणि असं मस्तपैकी आपलं जे ताट आहे ना ते तयार आहे. तर या जेवायला परत भेटूया. तोपर्यंत